नमस्कार। आप देख रहे हैं प्रेस लेजेंड 24.online और मैं हूं लतिका शामी। आपका बहुत बहुत स्वागत है। आज दिनांक 18/3/2025 को पत्र परिषद में इस विषय पर रोशनी डाली गई। पुलिस विभाग के निकम्मे रवैये से 1 लाख नागरिकों को पड़ रहा है कोर्ट के चक्कर मारना। देश और राज्य में मार्च 2020 से कोरोना महामारी शुरू हुई। कोरोना के अस्तित्व में आना और उसको फैलने को रोकने के लिए देश में सभी तरफ तालाबंदी, लॉकडाउन करने में आई। उसी तरह से राज्य में भी तालाबंदी करने में आई। सरकार की तरफ से कोरोना ना फैलने के लिए या उसके रोकथाम के लिए महसूल, वन, मदद व पुनर्वसन आपातकाल व्यवस्था विभाग के साथ रोग नियंत्रण कायदा 1897 व आपत्ति व्यवस्था कायदा 2005 के अनुसार नागरिकों के हलचल पर प्रतिबंध लगाने के आदेश थे। इस आदेश के अनुसार भदवी कलम 188 व आपात व्यवस्थापन कायदा कलम 51 अनुसार नागरिकों के खिलाफ गुन्हे दर्ज करने के आदेश पुलिस विभाग को होने में आई थी। उस अनुसार महाराष्ट्र राज्य में अलग अलग पुलिस स्टेशन में लाखों के संख्या में नागरिकों पर गुनाह दर्ज किए गए थे। राज्य के अलग अलग राजनीतिक पार्टियों और अलग अलग संगठन की विनती पर ऊपर दिए गए दिशा निर्देश अनुसार दाखिल हुए गुनाह वापस लेने गृह विभाग ने दिनांक 20/9/2022 के शासन निर्णय क्रमांक PRO 1221 प्रत क्रमांक 351 व विशार द्वारे दिनांक 21/3/2020 से 31/3/2022 तक भदवी कलम 188 वैसे ही आपत्ति व्यवस्था कायदे में दाखिल किए हुए केसेस वापस लेने की कार्रवाई के आदेश पुलिस विभाग को दिए थे, परंतु शासन के दिए दिनांक 20/9/2022 के वापस लेने के कायदे अनुसार कोई कार्रवाई नहीं हुई और नागरिकों को कोर्ट जाकर कोर्ट में घंटों बैठना या तारीख पर नहीं पहुंचने पर उनके ऊपर दंडात्मक कार्रवाई होना और इसके अलावा नोटिस या वारंट्स निकल जाना। साथ ही साथ जो बच्चे पढ़कर देश विदेश जाना चाहते हैं उनके पासपोर्ट्स उस वजह से नहीं बन पाना और इसी तरीके से जब वापस लेने की बात हो चुकी थी शासन के निर्देश अनुसार, तो अभी तक पुलिस ने केसेस वापस नहीं लिए या उसको ख़त्म नहीं किया और नागरिकों के ह्यूमन राइट्स कि जितने भी उनकी हिम्मतें हैं वो ख़त्म हो चुकी है। इसी बात को बोलते हुए स्मिता नायर महासंचालक माहिती के अधिकार 2023 पर जवाब नहीं देने पर कार्रवाई के लिए मांग की गई। जितने भी जिला पुलिस अधीक्षक अर्जदारों ने माहिती मांगने पर माहिती नहीं देने पर कार्रवाई की मांग की है। माहिती अधिकार नहीं मिला और जिन्होंने माहिती का अधिकार नहीं दिया इन सब लोगों की माहिती इकट्ठा करके 2 महीने के अंदर वापस लेने का आह्वान इन्होंने किया है, जो कि जागरूक नागरिक मंच नागपुर इनके निवेदन के द्वारा पुलिस की जो हिम्मत बंधनी चाहिए थी या पुलिस ने जो मदद करनी चाहिए थी वो नागरिकों की नहीं की और उल्टा आज नागरिकों को कोरोना काल के बाद में भी जो तकलीफों का सामना करना पड़ रहा है, केसेस वापस लेने के दिशा निर्देश होने के बावजूद भी ये बहुत ही दुखदाई है। तो इसी बात को बरकरार रखते हुए प्रेस लेजेंड को लाइक करें, सब्सक्राइब करें, बेल आइकन दबाना ना भूलें और देखते रहिए प्रेस लेजेंड 24.online लतिका शामी के साथ। आपका धन्यवाद। डायरेक्टर जनरल पोलीसला आम्ही पत्रव्यवहार करले, त्याच्यानंतर मग सचिवांना पत्रव्यवहार करले, मग होम मिनिस्टरला पत्रव्यवहार करले आणि हे याच्यातून काही जर निष्पन्न झालं नाही तर मग शेवटी मानवाधिकार आयोगाकडे जावं. त्या प्रत्येकांचा 1 महिन्याचा कालावधी असतो. नाही असं काही नाही. आम्ही टाकलेलं आहे याचं शासनाचं GR आहे त्याच्याकडे. नाही ऐका ना, टाकलं आहे आम्ही प्रकरण. मी माझं स्वतः एक प्रकरण टाकलं आहे. तुमच्यावरही गुन्हा दाखल झालेला आहे? नाही दुसरं प्रकरण आहे. रस्त्याचं प्रकरण होतं, कॉर्पोरेशनच्या विरुद्ध टाकलं होतं. आपलं नाव काय? अमोलकर.
ते शुअर राहत मी की बाबा मानवाधिकाराला टाकतोय. म्हणजे त्यांचं म्हणणं असं किंवा हायकोर्टात आम्ही त्याच्यानंतरही जर आम्ही शेवटी ठरवलं की हायकोर्टामध्ये PI टाकायचं. हायकोर्टाला आम्ही म्हणणार की माहिती आयुक्ताला आम्ही असं सांगितलं आहे किंवा तुम्ही त्यांना निर्देश द्या, नाहीतर तुम्ही स्वतः हिअरिंग करा, सगळ्या केसेस एकत्र करू. पोलीस विभागाला आम्ही डायरेक्टर जनरलला पत्र दिलं, त्यांनी आम्ही निर्देश करेल. हे शेवटची स्टेप आहे, म्हणजे हायकोर्टापर्यंत जाणार एवढं निश्चित. त्या जागृत मंचाकडे हे इतक्या लोकांची तक्रार आलेली आहे असं म्हणायचं? नाही, तक्रार हे प्रकरण एका दळशिवीच्या कर्मचाऱ्यावर अन्याय झाला त्यातून उद्भवलेला आहे. व आम्हाला त्या प्रकरणापासून हा धडा मिळाला की असं काहीतरी होऊ शकतं. त्या शासनाचं मिळालं आहे ना, केसेस परत घ्या. आणि काही मोठं काम नाही आहे ना, 3 लोकांची कमिटी बनवायची, संबंधित पोलीस स्टेशनकडून माहिती घ्यायची आणि त्या कमिटी पुढे ठेवायची आहे. कमिटी सर्व पास करून ती यादी पास करून सरकारी वकिलाकडे द्यायची आणि सरकारी वकिलांनी न्यायालयाला द्यायची. म्हणजे एका जिल्ह्यामध्ये समजा जर 2000 केसेस आहेत, प्रत्येक विभागाचे प्रकरण तयार करायचं. ते 8 दिवसामध्ये 2000 प्रकरण निघतात. आणि न्यायालयावर केवढं दडपण, 2 लाख केसेस प्रलंबित असले म्हणजे न्यायालयावर पण दडपण आहे ना. तेवढ्या केसेस कमी होऊ शकतात ना. बरोबर, वेळ वाया जातो. तो इम्पॉर्टंट हिस्सा आहे. तो इम्पॉर्टंट महत्वाचा मुद्दा आहे. आपण त्याच्यात म्हटलं आहे तुमचा विषय समजला, परंतु यामध्ये मध्यंतरच्या काळामध्ये एक अभियान सुरू आहे, मध्यस्थी करुणशाही प्रकरण न्याय निवाडा करण्याचा. लोक अदालत लोक अदालत प्रत्येक मध्यस्थी करुणशाही प्रकरण न्याय निवाडा करण्याचा. लोक अदालत लोक अदालत प्रत्येकाने हो काय त्यामुळे त्यामुळे प्रकरण काही कमी झालेच का? माहिती जर नाही लोकांना की त्यांच्या विरुद्ध केसेस परत घेण्याबाबत शासनाचे काहीतरी आदेश आहेत, तेव्हा ते जातील ना लोक अदालत. लोक अदालत होतात, ते पण मध्ये येते लोक अदालत. लोक अदालत येते, मी तसं नाही म्हणत. समजा पुन्हा माझ्या विरुद्ध दाखल झालं, याची माहिती जर मला असेल तरच ती द्यायची नाही. बरोबर, तर म्हणजे तुम्हाला माहीतच नाही असं म्हणायचं? हां, असं लोकांना माहीत नाही म्हणून तो अवेअर करायचा हा एक प्रश्न आहे तुमच्या मागचा. की सर्वसामान्य एका माणसाला घटनेच्या माणसाचं त्याला माहिती मिळाली, त्याच्यानंतर तो आमच्याकडे पूर्ण झाले. त्याचं तुम्हाला सांगायचं अर्थ म्हणजे की त्या माणसाने कलेक्टरची E-पास काढली होती, त्यामुळेवरून त्याला कामकीला जायचं होतं. मुलगी सिरियस होती, बरं अत्यंत सिरियस मुलगी होती. कलेक्टरला देखील परवानगी मागितली, E-पास दिला कलेक्टरने, त्याला जायची परवानगी दिली कलेक्टरने. तो परत आल्यानंतर म्हणजे कुठे त्याला पॉझिटिव्ह नाही आढळला, तो परत आल्यानंतर त्या माणसाला तिथल्या तहसीलदारांनी 34 दिवस परत क्वारंटाईन करून ठेवलं. 34 दिवस क्वारंटाईन करून ठेवल्यानंतरही त्याचं समाधान झालं नाही, तर त्याची सुट्टी कापली. सुट्टी कापल्याचं समाधान नाही झालं ते कलेक्टरला सांगून त्याची एक वेतनवाढ ठेवली. एक वेतनवाढ ठेवल्याने समाधान नाही झालं तर त्याच्याविरुद्ध FIR दायर केलं. आणि FIR दायर केल्यानंतरही समाधान नाही झालं तर त्याच्याविरुद्ध डिपार्टमेंटला घेऊन पडलं. म्हणजे एकाच लहानशा गोष्टी करतात त्या सरकारी कर्मचारी आहेत 5 शिक्षक, ते आम्हीच प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्याचा प्रकार. तर ह्यापैकी किती लोक तुमच्याकडे आहेत? म्हणजे नाही, माझ्याकडे कोणीच नाही. हे सर्व आम्ही जे करतो कागदोपत्री आम्हाला जे माहितीच्या अधिकारात मिळालं आणि कोणी नाही. असं करता येते का पण? असं करता येते मतलब जसं माझ्यावर केस आहे, एक विचार करा, आणि तुम्ही माझा केस आहे हे तुम्हाला माहीतच नाही आहे आणि तुम्ही मतलब हे घेऊन चालत आहे समोर, तर मला न्याय मिळेल का त्याच्यात हे म्हणायचं? हो, मिळाला. सांगून द्यायला तुम्हाला त्या कर्मचाऱ्याला न्याय मिळाला, खूप लोकांना न्याय मिळेल. आणि तिथं पोलीस नागपूर आणि म्हणजे नागपूर शहरामध्ये जवळजवळ 4000 केसेस आहेत. माहिती देत नव्हते. मी स्वतः 4 वाजता आपली शाळा टाकतो, दुसऱ्या दिवशी माहिती देते. मग त्याच्या माहितीत सांगितलं त्यांनी की आम्ही 2000 केसेस परत घेतले. पण माझा विश्वास नाही, कारण त्यांनी प्रोसिडिंग केलं नाही. माहितीचा अधिकार आहे, प्रोसिडिंग नॉलेज प्रोसिडिंग म्हणजे कमिटी बसली
त्रुटी असेल, त्याच्यात नावं आले असतील, शेवटी खराब वाचलेला असेल, सरकारी वकिलाच्या न्यायालयात गेलं असेल, ही कागदपत्र मी मागतो. हे काय जी असलेली ही कागदपत्र नाही मिळालं. नाही मिळाली. म्हणून माझा संशय आहे की ज्यांनी दाखवला केसेस परत घेतले. पण ही संख्या मग तुम्ही कुठून आणली? 2000 माहितीच्या अधिकाऱ्यांना तर फक्त संख्या मिळाली. हा संख्या नाही, 5 मुद्द्यावर माहिती मुद्दे आहेत ना, त्या मुद्द्यावर माहिती परत घेतलेलं जास्त महत्वाचं. परत घेतलेले मुद्दे आणि परत घेतलेल्या गुन्ह्याची संख्या 2858 आहे. तर इतके मतलब परत घेतले त्यांनी असं ते म्हणतात. परंतु माझ्या प्रोसिडिंग त्यांनी न दिल्यामुळे पर्टिक्युलर नागपूरचं नाव नकार त्याच्यात काढत नाही. त्या माणसाने सर्जनशैली बाजूला माहिती दिला नव्हते, सर्वांनी त्यांनी दिली. ते त्याच्या आम्ही खरंच आभारी मानले आणि त्यांना बदल. परंतु मला संशय आहे का हे प्रोसिडिंग केलं नाही, बहुतेक ठिकाणी केलं नाही. फक्त एक रायगडमध्ये एक प्रोसिडिंग केलं आहे, त्याच्याशी पाठवलं. एका